पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आर्मीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला प्रश्न हा पडला की जे सिलेक्शन झालेलं आहे ते आर्मीत झाले हे नक्की, परंतु आर्मीमध्ये कोणतं डिपार्टमेंट आहे. आणि काही लोक विचारायची सिलेक्शन तुमचं झालेलं आहे पण हे कोणत्या डिपार्टमेंटला, तुम्ही कशामध्ये चालले आहात, ते आम्हालाही काही समजत नव्हतं. आणि जे त्या ठिकाणी जे कार्यरत सैनिक होते त्यांना आम्ही विचारायचो की हे पेपर पाहावा आणि आम्ही कशात चाललो हे आम्हाला काही समजत नाही. तर ते आम्हाला फक्त एकच उत्तर द्यायचे की आहे, चांगलं आहे आणि टेक्निकल आहे, पण याच्यापेक्षा जास्त आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे आमचा तो गोंधळ उडाला होता नक्कीच की आपण चाललोय पण कशामध्ये आहे नक्की. हे आम्हाला जे झोनल ऑफिस होतं त्या झोनल ऑफिसमधून म्हणजे रिक्रुटिंग ऑफिसमधून हे आम्हाला क्लिअर झालंच नाही थोडक्यात. अर्थात ते चुकीचं होतं असं नाही आहे, परंतु आमची समजदारी त्या ठिकाणी थोडीशी कमी पडली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण माहीतच नव्हतं त्यावेळी. मग तिथून मी आणि एक माझ्याबरोबर जो दुसरा मुलगा होता तो राजस्थानचा होता, चुरू डिस्ट्रिक्टमधील. तर काही ओळख नाही काही नाही, परंतु एकाच डिपार्टमेंटला चालल्यामुळं ती ओळख बनली गेली. कसं जायचं काय जायचं आमच्या दोघांची म्हणजे मूव ऑर्डर्स असतात, मुवमेंट ऑर्डर, ते आमची कॉमन एकत्र केली होती. प्लस जाण्यासाठी जे वॉरंट दिलं होतं ते वॉरंट दोघांमध्ये एकच होतं. 2 पर्सन्स म्हणजे 2 पर्सन्स आर मेन्शन इन दॅट. तर ते त्याच्यामुळं आम्हाला ते कॉमन आणि बरोबर राहावं लागलं. कधी भीती अशी वाटायची की एक जर कुठं राहिला किंवा चुकला तर दुसऱ्याने काय करायचं, कारण हा प्रश्न होता, तिकीट नव्हतं कुणाकडे, वॉरंटवर जायचं एवढंच माहीत होतं. त्याचा एक चुलत भाऊ तो अश्विनी हॉस्पिटलला नेव्हीमध्ये तिथंच होता. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पेपरवर सगळे मिळाल्यानंतर माझ्याकडे या. मग आम्ही त्याच्याकडे गेलो. त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला अश्विनी हॉस्पिटल मुंबई इथे जेवण करायला मेसमध्ये नेलं. तर ते आता नेव्हीचं जेवण म्हणजे थोडंसं आपल्याला थोडंसं कठीण आहे. आणि कठीण म्हणजे काय की भाताचं प्रमाण जास्त असतं. तिथं आम्ही जेवण केलं, पण आता एक तर महाराष्ट्रीयन लोकांना भात म्हणजे अगदी ठीक आहे, खातो माणूस, परंतु नाममात्र. आणि ते फक्त फुलफिल भात दुपारी खाल्लेला. आम्हाला संध्याकाळी तर 5 वाजता पोटात कावळे कोकायला लागले की भूक लागल्यावर करायचं काय, घरी जाता येत नाही. म्हणून आम्ही नंतर संध्याकाळी आम्हाला सोडायला तो त्याचा भाऊ आला आणि आम्हाला बोरीबंदर स्टेशन म्हणजेच विटी स्टेशनवरून आम्हाला त्यांनी जबलपूरसाठी बसवून दिलं. मग बाकीच्या लोकांना त्यांनी सांगून ठेवलं की बाबा जबलपूर आल्यानंतर त्यांना सांगा उतरायला वगैरे असं तसं. आणि तिथून आम्ही मग नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 तारखेला 13 डिसेंबरला आम्ही मुंबईमधून गाडी पकडली आणि 14 डिसेंबर 1982 या तारखेला जबलपूर स्टेशनला उतरलो. आणि तिथून प्रशिक्षणासाठी आम्ही तिथल्या बटालियनमध्ये गेलो. तिथं मी गेल्यानंतर त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे कोर ऑफ सिग्नल्स सेंटर आहे आणि सिग्नल्स म्हणजे भारतीय सेनेचं हार्ट या चांगल्या कॉर्प्समध्ये आम्ही जॉईनिंग केलं होतं. आणि
या गोष्टीचा आम्हाला फार आनंद झाला की भले उशीर झाला काही हरकत नाही, परंतु जे जॉईनिंग झालं ते चांगल्या कॉर्प्समध्ये झालं आणि इथं लाईफ बनवू शकतो हा विचार पक्का झाला आणि तिथं एक निर्धारही पक्का झाला. तिथं ट्रेनिंग करून आम्ही ज्यावेळी वाटायचं असं की बाबा प्रशिक्षण थोडंसं हार्ड आहे असं तसं, परंतु प्रॉब्लेम असा होता की ज्यांनी कष्ट केलेलं नव्हतं त्या लोकांना ते हार्ड वाटत होतं. पण आपल्यासारख्या माणसाला नॅचरली ते मला म्हणजे एवढा काही खास फरक वाटला नाही की फार टफ आहे आणि हे कसं करणार किंवा काय. आला की ते सांगायचे आम्हाला दररोज व्यवस्थित करायचं, व्यवस्थित ट्रेनिंग झालं पाहिजे, चांगलं शिकायचं, पळून जायचं नाही. म्हणजे मला परत परत तो प्रश्न भेडसावायचा, हे पळून जायचं नाही का म्हणतात, नोकरी करायला सर्व आलेत, मग पळून जायचं नाही जायचं हे हा विषय काय आहे नक्की. परंतु मला हे नंतर समजलं की प्रशिक्षणाचं जे काही टफ भाग असतात ते करत असताना ते होत नाही, पण करावं लागतं. ते शिकल्यानंतर होतच, पण ते मुलांना थोडंसं हार्ड वाटतं आणि हार्ड वाटल्यामुळं ते असं वाटतं होईल का नाही. आणि या भावनेमध्ये प्लस घरची गावाकडची ओढ, हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन जर एकत्र केलं तर मग मुलं जनरली थोडंसं जाण्या येण्याचा विचार करतात. अदरवाईज तसा विचार करायची काही गरजच नाही. राहिला प्रश्न दुसरा की प्रशिक्षण संपल्यानंतर जे कसम परेड वगैरे जे होते शपथविधी, हे पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात पास झाल्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम असतो. आणि ज्यावेळी शपथविधी झाला त्यावेळी आम्हाला हे समजलं की प्रशिक्षण हा भाग कॉन्स्टंट आहे, पण खऱ्या अर्थाने प्रशिक्षणानंतर जी शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर तुम्ही भारतीय सेनेचे सैनिक झाला हे आम्हाला त्या दिवशी समजलं. तोपर्यंत आम्ही असंच चाललो होतं की प्रशिक्षण सुरू झालं आपण सैनिक झालेलो आहे, पण तसं नाही आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर कसम परेड होणं गरजेचं आहे. माझ्या संपूर्ण 26 वर्षामध्ये मी मध्य प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, जोधपूर, जबलपूर, त्याच्यानंतर गोवा, गंगानगर आणि जो ईस्टर्न सेक्टरमधला म्हणजे पूर्व भागातला जो नागालँड भाग म्हणतात अशा विविध ठिकाणी सेवा बजावलेली आहे. नोकरी करत असताना माझ्या अंदाजाने प्रत्येक पोस्ट ज्या आहेत किंवा हुद्दा तो प्रत्येक हुद्दा सांभाळण्याची जबाबदारी मला बऱ्यापैकी मिळालेली आहे. प्रत्येक हुद्दा अप टू सुभेदार बनण्यापर्यंत. मग त्याच्यात अगदी सविस्तर जर सांगायचं म्हणलं तर सुरुवातीच्या काळात कसम परेड झाल्याबरोबर सिग्नलमॅन म्हणजे शिपाई, त्याच्यानंतर लान्स नायक, त्याच्यानंतर नायक, नायक नंतर लान्स हवालदार, लान्स हवालदार नंतर हवालदार, हवालदार नंतर CQMH, CQMH नंतर CHM, CHM नंतर RHM, RHM नंतर नायब सुभेदार, नायब सुभेदार नंतर सुभेदार. हे सर्व हुद्दे हे माझ्या आयुष्यामध्ये मला निभावण्याचा पूर्ण अवधी मिळाला. आर्मीचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये कम्प्लीट वर्क जे आहे ते टीम वर्कच आहे आणि टीम वर्कनेच करावं लागतं. आणि हे करत असताना जनरली बाकी ज्या पोस्टेज किंवा ग्रुप्स किंवा ट्रुप्स ज्या आहेत हे प्युअर असतात, परंतु आमचा जो ट्रुप्स आहे हा प्युअर नसतो. याच्यामध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये सर्व जातीचे, सर्व प्रकारचे, सर्व राज्यातील लोक असतात. याच्यामध्ये प्युअरिटी कुठल्या स्टेटचा पर्टिक्युलर किंवा महाराष्ट्राचे आहेत सगळे किंवा जम्मू काश्मीरचे सगळे असा काही प्रकार नव्हता. आमच्यामध्ये सर्व प्रकारचे, सर्व लोकांचे, सर्व जाती धर्माचे लोक पूर्ण देशातील सगळे एकत्र होते आणि सर्वांशी सलोख्याने राहण्याचा फार मोठा योगायोग माझ्या आयुष्यात आला. माझे हरियाणाचे मित्र आजही आहेत, दिल्लीतील मित्र आहेत, केरळाचे मित्र आहेत, कन्याकुमारीचे मित्र आहेत, आपल्या महाराष्ट्रातील हे मित्र आहेत. या सर्वांशी माझा चांगला स्नेह राहिला. प्रशिक्षण काळामध्ये प्रभाव जोरदार झालाच, त्याबद्दल काही वाद नाही, परंतु तो एक वेळ असा असतो की ज्यामध्ये की तुम्ही आज सकाळी काय खाल्ले हे संध्याकाळी सांगता येणार नाही, कारण तुम्ही एवढे बिझी असता की काहीच सांगता येत नाही. तुम्हाला फक्त समोर जे दिसते ते टार्गेट आहे ते अचिव्हमेंट करायची एवढंच करून चालावं लागतं. त्यामुळे प्रशिक्षण काळातील आठवणी आणि स्पेशली
मोठे अवधे असणारे अधिकारी हे काही सांगताच येणार नाही, आणि बाय नेम सांगितलं तरी मी स्वतः त्यांना ओळखू शकणार नाही काही. पण सर्व्हिसमध्ये असताना असे अवधेदार अधिकारी जे मिळाले आणि ज्यांनी बरंच काही सांगितलं की असं नाही, असं चाललं पाहिजे. आणि याच्यामध्ये सर्वात मेन पॉईंट इमाने आणि इतवारे. जर तुम्ही सर्व्हिस करत असाल तर तुम्हाला पूर्ण सर्व्हिस, जोपर्यंत तुम्ही सर्व्हिस करताल तोपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. हे ब्रीथ कायम आणि कॉन्स्टंट राहिलं. की माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व्हिस करत असताना गणपती बाप्पांनी अशी सुबुद्धी दिली की जिथं जिथं माझी ट्रान्सफर होत गेली त्या प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांनी अशी सुबुद्धी दिली की प्रत्येक ठिकाणी आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करून कार्यक्रम साजरे करणे सुरू केले. त्या अगोदर होत नव्हते असं मला म्हणता येत नाही, परंतु शेड्यूल नक्कीच नव्हतं आणि ते माझ्या हातातून किंवा माझ्या हाताकर्वे करण्यात आलं किंवा करून घेण्यात आलं. आणि हे फार मोठं सत्कार्य माझ्या हातून घडलं असं मला नक्कीच वाटतं. माझं लग्न 1981 मध्ये झालं आणि त्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलंच होतं की मी मिलमध्ये सर्व्हिसला होतो. कपडा मिल मुंबई, मॉडर्न मिल असं त्या कंपनीचं नाव होतं. आणि ज्याच्यामध्ये आपण सुव्यवस्थित म्हणजे कुठलंही व्यसन न करता सर्व्हिस केली आणि व्यायाम या सर्वांचं औचित्य साधल्यामुळं आर्मीच्या सर्व्हिसचा योग आला. पण लग्न ठरवताना विशेष बाब म्हणजे आम्ही फक्त एक दुसऱ्याला पाहिलं, अदरवाईज आम्ही त्यांचं घर पाहिलं नव्हतं आणि त्यांनी आमचं घर पाहिलं नव्हतं. पण लग्न ठरलं आणि लग्न झालं. लग्नाची तारीख 17/5/1981 आणि काळ असा होता की गावात कुठलंही कार्य त्यावेळी जर होत असेल, कोणतंही शुभ कार्य असो, कुठलंही कार्य असो, तर गावकरी सगळं काम की ते काम कंप्लीट करून बिलकुल त्याची सांगता करायची. आणि त्या कारणामुळं आम्हाला ते समजले नाही. फक्त आपण सामान सगळं प्रोव्हाइड करायचं, बाकी स्वयंपाक करणं, वराड वगैरे जे येणारे पाहुणे रावळे त्यांना जेवू घालणं, मंडप हे सगळे लोक असे करत होते एकदम बिलकुल की प्रत्येकाच्या आपल्या घरातलं कार्य असल्यासारखं सगळे मिळून काम करायचे. त्याच्यामुळे गावामध्ये एक वैशिष्ट्य होतं की कोणताही कार्यक्रम असला तरी कोणती कमी अशी वाटत नव्हती. आमची पत्नी फार जास्त शिकलेली आहे अशातला काही प्रकार अजिबात नाहीये, परंतु मी ती फार शिकलेली आहे असं मानतो. कारण ऑर्डर्स आम्ही फॉलो करत होतो डिफेन्समध्ये असताना. त्या प्रकारे त्यांना जे आम्ही सांगत होतो तशा ऑर्डर्स त्या पण फॉलो करत होत्या. आणि त्या दायऱ्यामध्ये राहिल्यामुळं त्यापेक्षा वेगळं काम न करणं आणि दायरा सांभाळून चालणं, याच्यामुळं आजची जी सुस्थिती समोर दिसते आहे हे सर्व त्यांच्या कॉर्डिनेशनमुळेच आहे. लग्नानंतर मी सर्व्हिसला होतोच मुंबईला, तर मी फॅमिली घेऊन मुंबईला राहिलो 3 महिने. त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही गोरा और काला हा पिक्चर एक तिथं अंकुर सिनेमाला लागला होता गोवंडी स्टेशनला, तर तो पाहायला आम्ही गेलो होतो. तर ते सुद्धा बॅड लक आमचं की आम्हाला तिकीट मिळालं नाही त्यावेळी, आम्हाला ते ब्लॅकने घ्यावं लागलं आणि तो एक पिक्चर आम्ही पाहिला होता. पत्राचा वाट पाहण्याचा कार्यकाल म्हणजे कसं की नॉर्मली तुम्ही आता बॉर्डर हा पिक्चर बघितलाच असेल, तो मोटरसायकलवाला येतो आणि सगळे लोक पत्राची वाट पाहत असतात. त्यावेळी ते गाणंही दिलेले आहे, चिठ्ठी आई आहे ना काहीतरी एक गाणं ते, तर ते तसा प्रकार तो होता. आणि ते खरं तसंच आहे. एक दुसऱ्याशी संपर्क साधण्यासाठी पत्र हा एकमेव रस्ता होता. आणि आम्ही सैनिकी पेशामध्ये जिथं फील्ड एरिया वगैरे किंवा सेमी फील्ड एरिया वगैरे असा जो असेल ते पत्र, अंतर्देशीय पत्र त्यावेळी मिळत होते. अशा ठिकाणी ट्रान्सफर झाल्यानंतर नियर अबाउट 2 दिवसाला माझं पत्र प्रत्येक वेळी हे घरी असायचं. प्रत्येक 2 दिवसाला एक पत्र 100% असणार, असा काळ तो होता. आणि त्याच्यात लिहायला तरी काय असणार आहे, 4 ओळी त्याच लिहायच्या, परत पाठवायचं. चला एक काम असेल तर त्याच्यात लिहायचं, परत पाठवून द्यायचं, हे काम करा, चला, असं होतं. बाकी आंतरदेशीय पत्राशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. पथकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पथकं ही प्रत्येक
एरिया वाईज ठरलेले असतात. त्या एरियामध्ये तुमची जर ट्रान्सफर झाली आणि 6 महिन्याचा कालावधी तुमचा तिथं जर व्यतीत केला गेला तर ते पदक तिथलं तुम्हाला लागू होत असते. असं इंडिव्हिज्युअल किंवा तुमचा ट्रूप्स पर्टिक्युलर स्पेसमध्ये जनरली आपण ज्याला बोलतो की वारफेअर करायला जाईल, तर असं क्षेत्र आपलं नव्हतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर असा रोल कोर ऑफ सिग्नलचा पर्टिक्युलर नसतो आणि त्याच्यामुळं हे असं काही सांगता येत नाही की त्याच्यामुळे हे मिळालं असं नाहीये. परंतु त्या एरियामध्ये जर आपण सर्व केलं असेल तर ते नक्कीच मिळाले. कोर ऑफ सिग्नल्सचा मकसदच असा आहे की एक दुसऱ्याला आपण जो संदेश देतो हे संदेश देण्याचं काम कोर ऑफ सिग्नल करत असते. संदेश देणे, संदेश घेणे. तुम्हाला प्री इन्फॉर्मेशन जे कुठले द्यायचे असतील ते देणे हा रोल त्यांचाच आहे. त्यांचाही हाच प्रश्न येतो की बाबा हे कसं मिळालं, कधी मिळालं, कुठून मिळालं, कुठून आणलं. ते आणत कोणी नाहीये. पण जसं आता सांगितल्याप्रमाणे की त्या एरियामध्ये आपण लायबल सर्व्हिस तेवढी सर्व्हिस जर केली तर ते तुम्हाला इफेक्टेड होतं. आणि जनरली जसं म्हणजे दीर्घकाळ सेवा मेडल किंवा 9 इयर्स मेडल, 20 इयर्स मेडल, हे असे मेडल जे आहेत हे फिक्स असतात की हे एवढा सेवा काळ झाला की ते तुम्हाला इफेक्टेड होतात आणि ते दिली जातात. आणि राहिला दुसरा प्रश्न की जसा एरिया असेल आणि तिथं जर ते मेडल लागू असेल त्या एरियात तुम्ही जर सर्व केलं तर ते तुम्हाला इफेक्टेड होतं आणि इफेक्टेड झालं तर ते तुम्हाला मिळतं. दारू पिली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. सर्वात मोठं की तुमच्या मनावर असणारा संयम. जर मनावर संयम नसेल किंवा कमी असेल आणि आपण जर कुठल्या गोष्टीच्या आड लपायचा प्रयत्न करत असेल तर आपण त्या गोष्टीचा सपोर्ट घेऊ शकतो. हालाकी घेण्याची गरज नाहीये. परंतु जर एक सिंपल साधं उदाहरण आहे, हारे न हिम्मत बिसारे ना राम. जर आपण हिम्मत हारलो नाही, परमेश्वराच्या नामस्मरणात जर आपण असू तर आपल्याला तो प्रश्न कदाचित येणारच नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारगिल युद्धाच्या वेळी अर्थात हे असं डिक्लेअर्ड युद्ध नव्हतं, त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तसं काही सांगताही येणार नाही. परंतु ज्यावेळी हे डिक्लेअर झालं त्याच दिवशी माझी ट्रान्सफर झालेली होती आणि ते कुणाला माहितीही नव्हतं. ज्यावेळी शेऑफ झालं मला युनिटमधून विदायगी झाली आणि विदायगी झाल्यानंतर मी गोव्यासाठी ट्रान्सफर निघाल्यानंतर मी गाडीत आलो, मला काही माहीत नाही. आणि त्याच दिवशी रात्री कारगिलसाठी मुवमेंट सुरू झाला होता. अर्थात हे काहीच माहीत नाही. 3 दिवसाचा प्रवास ज्यावेळी झाला, प्रवासानंतर मी गोव्यामध्ये रिपोर्टिंगसाठी गेलो तर मला गेटवरती अडवलं की बुवा असं इथं तुम्ही ड्रेस चेंज करा, कॉम्बॅट ड्रेस वगैरे घाला आणि त्याच्यानंतरच तुम्हाला गेटमधून आत सोडलं जाईल, अदरवाईज तुम्हाला सोडता येणार नाही. बाकी डॉक्युमेंट वगैरे सगळं त्यांनी चेक केलं. मग ड्रेस वगैरे चेंज करून गेलो आतमध्ये. गेलो तर सगळं म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटलं की लोक गेली कुठं. तर मग चौकशी झाली पूर्ण की बाबा काय तर असं म्हणले कारगिल युद्ध सुरू झालेले आणि तुम्हाला कसं माहित नाही. मला माहित नाही म्हणजे मी त्याच दिवशी गाडीत बसलो होतो, त्यामुळे मला काहीच माहित नाही. आणि ज्यावेळी तिथं रिपोर्टिंग झाल्यानंतर मला एकच सांगितलं, तुम्हालाही कधी आज उद्या कधी जावं लागेल त्याप्रमाणे तुम्ही तयारीत राहा. तर त्या तयारीत सगळेच स्टँड टू म्हणजे सगळे तयारच होते की किती लोक जातील किती राहतील काही सांगता येत नाही. कारगिल युद्धाच्या वेळी मी ज्या युनिटमधून बदली होऊन निघालो त्यावेळी माझ्याकडे रेजिमेंटल हवालदार मेजर हे पद होतं. आणि तिथून ज्यावेळी मी आऊट झालो त्यावेळी मी ती एक अपॉइंटमेंट असते त्या रेजिमेंटची, तर तुम्ही कार्यरत आहात. परंतु तुम्हाला ज्यावेळी जायचं असेल किंवा ट्रान्सफर असेल त्यावेळी तुम्हाला तुमचं जे ॲक्च्युली पद आहे त्याच्यावरूनच तुम्हाला जावं लागतं आणि ते हवालदार त्याच्यावरून इकडं ट्रान्सफर होते. सैन्यसेवेचा काळ माझा 25 वर्ष 6 महिने पूर्ण सेवेमध्ये गेला आणि 25 वर्ष 6 महिने नंतर मी जम्मू काश्मीरमधून लास्ट रिटायरमेंट झाली. मी रिटायर झालो त्यावेळी माझं नियर अबाउट 46 वय होतं. अभिमान म्हणजे मला जे प्रमोशन्स किंवा जे हुद्दे मिळाले ते प्रत्येक हुद्दे मी
हिरिरीने निभावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मला थोडा त्रास सहन करावा लागला, यात काही शंका नाही. परंतु त्या प्रत्येक त्रासाच्या पाठीमागं जे औचित्य होते हे मला त्यावेळीही समजलं नव्हतं. परंतु हे लास्ट लेगमध्ये ज्यावेळी मी सुभेदारपर्यंत पोहोचलो, त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की आपण केलेल्या कर्माचे हे प्रॅक्टिकल फळ आहे. त्यावेळी फार आनंद झाला. मी निवृत्त झालो त्यावेळी मोठ्या मुलाचं वय 25 वर्ष होतं. 2 नंबरची मुलगी तिचं वर्ष 22 होतं आणि 3 नंबरचा जो मुलगा आहे त्याचं वय 20 वर्ष होतं. आमचा जो हा मधला गॅप पडला की मी सर्व्हिसमध्ये, मुलं गावाला, परंतु त्यांचा एक गुडलक हा पण राहिला की पहिल्या युनिटमध्येच मी ज्यावेळी थोडंसं मला हे जाणवलं की सुट्यांचं प्रॉब्लेम येऊ शकतं किंवा होतंय, जे मी जनतेचं बघत होतो त्याप्रमाणे मी मला स्वतःला थोडं सावरण्याचा प्रयत्न केला आणि मुलांचा, माझा आणि फॅमिलीचा हा विचार करता त्याच्यातून मार्ग मी स्वतः एक वेगळा काढला आणि तो म्हणजे आफ्टर 3 मंथ सुट्टी. मग त्यावेळी कुठला सण असो, सण नसो, दिवाळी असो, दसरा असो, काही असो किंवा काही नसो, पण 3 महिन्यांनी सुट्टी घ्यायची हे असं फिक्स केलं. प्लस त्याच्याबरोबर एक काम अजून केलं की प्रत्येक वर्षी मुलांना अकॅडमिक इयरच्या सुट्ट्या सुरू झाल्या की विथ फॅमिली मुलं घेऊन जिथं आपण पोस्टेड असो त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं, त्यांना सगळीकडे फिरवायचं आणि परत 1 ते 1.5 महिन्यामध्ये परत आणून गावाला सोडायचं. या कारणामुळं दोन्ही कामं अशी होऊन गेली की त्यांना माझा विरह किंवा मला त्यांचा विरह याचा अंत झाला आणि त्यांचं फिरणंही झालं. वार्षिक टूर जे इकडं जा तिकडं जा हा प्रकार आजही कुणाच्या मनामध्ये राहिलेला नाही की मला फिरायला जायचे, कुणीच बोलत नाही. हा एक पॉईंट आहे जो आमच्या फॅमिलीमधून आहे. मी जूनमध्ये ज्यावेळी जून 2008ला रिटायरमेंट झाली आणि त्याच वेळी लोक सांगतात त्याप्रमाणे जलसंपदा विभागाची 20 वर्षानंतर भरती निघाली होती. हे मलाही नाही माहीत, पण लोक सगळे सांगतात की ही भरती 20 वर्षानंतर झालेली आणि 20 वर्षानंतर भरती झाली आहे. त्याच्यामुळं ॲप्लिकेशन्स वगैरे पण पुष्कळ आले होते आणि पोस्ट पण पुष्कळ होते. त्यापैकी 7 पोस्टसाठी अप्लाय मी स्वतः केलं होतं की 7 पोस्टसाठी ठीक आहे, कुठली ही नाही ती नाही ती, जे मिळेल ते आपण करूया. मग त्यात जनरली सांगायचं म्हणलं तर ड्राफ्ट 1, ज्युनियर सर्वेक्षण सहाय्यक, सिनियर सर्वेक्षण सहाय्यक, ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट अशा जागा निघालेल्या होत्या आणि त्याच्यापैकी मी 7 ॲप्लिकेशन्स दिले होते. तर 7 ॲप्लिकेशनपैकी मला कॉलिंग फक्त एकाच पोस्टसाठी झालं, ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट. आणि मी वाट पाहत बसलो की अजूनही एखादा दुसरा कॉल कुठला येईल. पण सायंटिफिक असिस्टंट जेवढ्या पोस्ट निघाल्या होत्या त्या पोस्टमध्ये सर्वात सेकंड इन टॉप कॉल होता. पण ते मला म्हणजे आपली ती फील्ड नसल्यामुळे आपल्याला माहीतच नव्हतं. आणि ठीक आहे, त्याची रिटर्न नंतर इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू नंतर मग रिझल्ट नंतर जॉईनिंग. तर आम्ही फॉर्म जनरली पुणे डिव्हिजनसाठी भरला होता, परंतु महाराष्ट्रामध्येच ही सॉईल सर्वेची 2 डिव्हिजन आहेत, एक पुणे डिव्हिजन आणि दुसरं नागपूर डिव्हिजन. तर सगळ्यात रिक्त पदाची जी संख्या होती ती नागपूर डिव्हिजनला जास्त होती. त्या कारणामुळे आम्हाला बऱ्यापैकी मुलं पश्चिम महाराष्ट्रातली ही सगळे विदर्भात म्हणजे नागपूर डिव्हिजनच्या अंडरमध्ये पाठवली गेली. परंतु मुलांनी जनरली घरं सोडलेली नसतात, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांनी सर्व्हिस सोडून दिल्या. की एवढ्याला घरापासून कोण राहणार, जेवणाचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न, भाषेचा प्रश्न. मला तर या गोष्टीबद्दल काही उणीव भासली नाही, कारण ओव्हरऑल इंडिया झाला होता, तिथं ओव्हरऑल महाराष्ट्र नथिंग ॲट ऑल, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेमच नव्हता. मी राहिलो, मी उलट बाकी सर्व मुलांना सांगत होतो, यार ठीक आहे सर्व्हिस आहे, मी तुमच्या सोबत आहे, असं काही नाही की मी वेगळा राहतो किंवा सगळ्यांच्या सोबत राहतो. पण ते माझे नाही, सर राहतो, थांबतो, येतो, सुट्टीवर जायचे परत येतच नव्हते. आणि परिणाम हा झाला की आम्ही जे नियर अबाउट 7 मुलं गेलो होतो, 7 पैकी मी एकटाच राहिलो लास्टपर्यंत, बाकी सगळ्यांनी सोडून दिल्या नोकऱ्या. अर्थात त्यांचं वय होतं आणि क्वालिफाय होते, त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या नोकऱ्या जॉईन केल्या. पण सॉईल सर्वे विभागातून
त्यांनी नोकऱ्या सोडून दिल्या. मृद सर्वेक्षण विभागात आम्ही इथून ज्यावेळी पाठवलं गेलं आम्हाला, त्यावेळी तिथून उपमृद सर्वेक्षण अधिकारी, उपमृद सर्वेक्षण उपविभाग भंडारा, म्हणजे नागपूरच्या अंडरमध्ये 4 सब डिव्हिजन, त्या 4 सब डिव्हिजनमध्ये तुम्हाला ते कुठेही पाठवू शकतात. तर त्याप्रमाणे माझा नंबर भंडाऱ्याला लागला, जी MP ची बॉर्डर गोंदिया भंडारा, आणि तिथं माझी 6 वर्ष नोकरी भंडाऱ्यामध्ये झाली. पण टॉप मोस्ट ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज अजिबात नव्हतं, ते बरंचसं काही तिथून मला अचिव्हमेंट करण्याचा पूर्ण संधी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये नागपूरमध्ये ज्यावेळी जॉईन केलं आम्ही, नागपूर डिव्हिजनच्या अंडरमध्ये जॉईन केल्यानंतर मला सर्वात मोठा अनुभव हा झाला. अमरावतीपासून अप टू गडचिरोली गोंदिया हा पूर्ण परिसर, कदाचित तिथला शेतकरी सुद्धा फिरला नसेल, हा प्रत्येक प्लॉट, प्रत्येक शेती हे फिरण्याचा चान्स, फिजिकली गाडीतून नाही चालत फिरण्याचा पूर्ण चान्स आम्हाला मिळाला. त्यामुळे कुठं काय बनतंय, कुठं काय गरज आहे, ते आम्हाला फार नॉलेज आहे. मृद सर्वेक्षण विभागाच्या अंडरमध्ये तुमच्या विहिरीचं पाणी तपासणं, मातीची क्षमता तपासणं, या गोष्टींचा पूर्ण अभ्यास केला जातो. जो शेतकरी स्वतः इच्छुक असेल अशा शेतकऱ्यांना आम्ही खूप मदत केली, की जो पाणी स्वतः घेऊन यायचा किंवा स्वतः जमिनीतले मातीचे नमुने घेऊन यायचा, किंवा ज्यावेळी सर्वे सुरू असेल त्यावेळी ते स्वतः यायचे, चौकशी करायची, हे बाबा तुम्ही 8 फुटाचा खड्डा का खोदताय, 8 फुटाच्या खड्ड्यामध्ये तुम्ही काय घेणार, किती फुटावरचे सॅम्पल घेणार, तर ते आम्हाला मदत करायचे. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत करायचो, की त्यांचे सॅम्पल रिपोर्ट्स वगैरे आम्ही त्यांना सांगायचो. तर डिफेन्समधली मैत्री आणि ही मैत्री याच्यात फरक हा, की डिफेन्समध्ये जे आपण जॉईनिंग केलं तर तिथं सुरुवातीपासून आपल्याला माहीत झालं होतं, पण याच्यामध्ये म्हणजे जलसंपदा विभागामध्ये ज्यावेळी जॉईनिंग झालं त्यावेळी आपल्याला पूर्वी सुरुवातीपासूनचं जे ट्रेनिंग आहे ते माहीत नव्हतं. आणि जे जुने सहकारी होते त्यांना हे पूर्ण अवगत होतं की काय करायचं, सर्वे कसा केला जातो, सर्वेमधून काय निष्पन्न काय होतं, शेतकऱ्यांना गरज कशाची आहे, त्या सर्व गोष्टी अवगत झाल्या. आणि याच्यामध्ये माझे नागपूरचे सहकारी, एक BM खंडाळे आणि दुसरे RB भोंगाडे, या दोघांनी फार मोठी मोलाची साथ मला दिली. दुसऱ्या टप्प्यात माझी टोटल 11 वर्ष सर्व्हिस झाली, पैकी 6 वर्ष सर्व्हिस भंडारा सब डिव्हिजनला नागपूर डिव्हिजनच्या अंडरमध्ये झाली, आणि वरचे 5 वर्ष जी पुणे डिव्हिजनच्या अंडरमध्ये प्रयोगशाळा स्वारगेट पुणे येथे झाली. त्यावेळी माझं प्रमोशन सिनियर सायंटिफिक असिस्टंट म्हणून होतं, प्लस मला PA म्हणजे ज्युनियर सर्वेक्षण अधिकारी हा पण चार्ज मला मिळाला होता, जो मी रिटायरमेंटच्या वेळी माझ्याकडे होता. नाही, असं खऱ्या अर्थाने निवृत्त झालं असं मला काही वाटत नाही, कारण थोडेसे असे व्याप म्हणण्यापेक्षा एंगेजमेंट करून ठेवलेली आहे स्वतःला, त्याच्यामुळे असं मोकळं असं वाटतच नाही. भले मी दिवसभर काही कष्ट करत नाहीये, परंतु संध्याकाळी जर विचार केला मी झोपलेलो पण नसतो, मग दिवसभर केलं काय हाही प्रश्न स्वतःला भेडसावतो. पण मेंटली पूर्ण बिझी राहतो. प्लस अध्यात्माचा थोडासा चुटका स्वतःला लावून घेतल्यामुळं आध्यात्मिक कार्यक्रम जिथं जिथं जेवढे होत असतील ते 99% अटेंड करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहतो. किंवा कुठले सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, शालेय कार्यक्रम, हे सर्व जे आत्तापर्यंत माझ्याकडून मिसिंग झाले आहेत ते मी सर्व अटेंड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. नमस्कार, मी बाळासाहेब रामचंद्र जगताप, मुक्काम पोस्ट मोरवे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. भारतीय सेनेमध्ये कोर ऑफ सिग्नल यामध्ये मी 22 वर्ष सर्व्हिस करून 2010ला रिटायर झालेलो आहे. सध्या मी गावी शेतीच करत आहे. माजी सैनिक सुभेदार महादेव किरवे साहेब यांच्या माजी सैनिक सुभेदार महादेव किरवे साहेब यांच्या बायोग्राफ
किरवे साहेब यांच्या बायोग्राफीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझी आणि किरवे साहेबांची भेट 1992ला भोपाळ येथे गणपती स्थापनेच्या वेळेस झालेली आहे. ज्यावेळेस आम्ही आर्मीमध्ये गणपती उत्सव मोठ्या जोराने साजरा करतो, त्यावेळेस मंदिरामध्ये असेच आपण जे बसलेला असतो किंवा तो तुम्ही कुठले आम्ही कुठले तर असा जे म्हणजे ओळख आमची झाली. आणि आप्पा हे आणि आम्ही दोघं हे धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे गणपतीच्या सीजनच्या वेळेस पेटी वाजवणे किंवा काय टाळ वाजवणे वगैरे हे आमचं नित्य म्हणजे नेहमी चालूच असायचं. आणि त्यावेळेस किरवे साहेब हे क्लास 2साठी आले होते. मी क्लास 3साठी किरवे साहेब क्लास 1साठी गेले होते आणि मी क्लास 2साठी तिथं आलेलो होतो. आणि आमची जी तेव्हापासून ओळख झालेली आहे ती आजपर्यंत म्हणजे एकदम आम्ही घरातलं असल्यासारखे आणि कुठल्याही सुखदुःखाला म्हणजे एकमेकांची इतकी साथ आहे की ज्यावेळेस किरवे साहेब 2009ला रिटायर झाले, मी 2010ला रिटायर झालो. आणि आम्ही पुण्यामध्ये धनकवडी या ठिकाणी किरायाच्या घरामध्ये दोघे जवळजवळच राहत होतो. आणि त्यानंतर आप्पांनी नरे येथे फ्लॅट घेतला आणि त्यानंतर 1-2 वर्षांनी मी आंबेगाव म्हणजे ज्यादा अर्धा किलोमीटरसुद्धा अंतर नाही एवढ्या अंतरावरती आमच्या दोघांचे फ्लॅट आहेत. आणि त्यांची मुलं आमची मुलं आम्ही जे आहोत एकदम घरातले वातावरणच आम्ही आजपर्यंत ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रथमच किरवे साहेबांनी मी भेटलो सन 1992मध्ये, त्यावेळेस किरवे साहेब हे नायक होते आणि मी शिपाई होतो. सुभेदार किरवे साहेब आणि मी प्रथमच 1992ला आमची जी प्रथम भेट झाली त्यावेळेस साहेब हे नायक होते आणि मी शिपाई होतो. आणि त्यानंतर साहेबांचे प्रमोशन पुढे वाढत गेले. ते साहेब सुभेदारपर्यंत त्यांनी प्रमोशन घेतलं आणि मी हवालदार या रँकपर्यंत प्रमोशन घेऊन मी तिथूनच रिटायर झालो. किरवे साहेबांची सर्वात जादा सर्व्हिस ही सेंटरमध्येच झालेली आहे, गोवा आणि जबलपूर. हे जे नवीन भरतीहून येणारे जे आहेत त्यांना ट्रेनिंग हे किरवे साहेबांनी दिलेले आहे, म्हणजे किरवे साहेब देत होते. आणि हे जे नवीन PT किंवा ड्रिल म्हणजे शक्यतो ज्यादा साहेब हे ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणूनच राहिलेले होते. रिटायर झाल्यानंतर किरवे साहेब आणि मी जसे आम्ही पूर्वी राहत होतो आणि आत्तासुद्धा आम्ही एकदम घरातले असल्यासारखे राहत आहोत. किरवे साहेबांनी तसे भरपूर कष्टाचं जीवन सहन केलेलं आहे. वडिलांचा पण लहानपणी आधार नव्हता. आईंनी मोठं करून म्हणजे लहानाचं मोठं करून त्यांना शिक्षण देऊन की साहेब पण त्या आईच्या आज्ञेचं पालन करून आर्मीमध्ये भरती झाले होते. आणि शेवटपर्यंत सांगायचं एकच आहे की शेवटपर्यंत त्यांनी आईला कोणत्याही प्रकारे म्हणजे असं दुःख अशी शब्द किंवा दुःख असेही दिलेले नाही. आणि नेहमी त्यांच्या आईचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशीच आहे आणि असेलसुद्धा. किरवे साहेबांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन चांगल्या कंपनीमध्ये सध्या दोघं मुलं काम करत आहेत. आणि त्यांचेच मार्गदर्शन घेऊन ते नेहमी म्हणजे आमच्या दोघांचा असं एकच विचारसरणी होती की काही अडचणी आल्या किंवा काही झालं तर आम्ही प्रथम ते मला सांगायचे किंवा मी त्यांना सांगायचो. आणि साहेब हे माझ्यापेक्षा वडीलधारी असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचं प्रथम मी त्यांच्याकडून मार्गदर्शन करायचो. आणि त्यांनीसुद्धा मला मुलांच्या शिक्षणासाठी
भरपूर मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने सध्या माझा मुलगा PSI या पदावर कार्यरत आहे. तर आम्ही हे जे आमच्या दोघांची एक प्रकारे मैत्रीसुद्धा म्हणता येणार नाही, एक भाऊ म्हणजे ते मोठे भाऊ माझ्यापेक्षा आहेत आणि एक भावाचं नातं हे जे आम्ही जसं आमची ओळख झाली तेव्हापासून आम्ही एक हे नातं जी म्हणजे एक असं टिकून ठेवलेलं आहे. आणि हेच नातं आमची मुलेसुद्धा म्हणजे त्यांची मुलं आमची मुलं ही अजूनपर्यंत एकत्र येणे, कुठल्या सण आला की कुठलं कार्य असलं काय असलं अजूनपर्यंत आम्ही घरच्यासारखे एकत्र आहोत. आणि आप्पांच्याबद्दल बोलायचं म्हणजे शब्दच नाहीत की त्यांच्याबद्दल काय बोलावं. ते फार म्हणजे इतकं शांत विचाराचे माणूस, कुठल्याही सहकार्याला कुठल्याही अडचणीला इव्हन मलाच नाही बाहेरच्या सुद्धा माणसांना इतके हाऊसफुल म्हणजे इतके मदत करणारे एक मला मित्र भेटलाय किंवा एक भाऊ भेटलाय ह्याचाच मला अभिमान आहे. नमस्कार, मी बाळू विठ्ठल गुनगे, माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस, सातारा जिल्हा. मेकॅनाइज्ड इन्फंट्री या विभागात 30/7/1980 साली भरती झालो व 20 वर्ष 155 दिवस सर्व्हिस करून 31/12/2000 रोजी सेवानिवृत्त झालो व त्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये 3/3/2003 साली जॉईन झालो व पोलीस दलातून 31/5/2020 रोजी सेवानिवृत्त झालो आहे. माझ्या भारतीय सेनेच्या सेवेदरम्यान मी उत्तर भारत व ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सेवा दिलेली आहे. सुभेदार महादेव पिलाजी किरवे यांच्या डिजिटल बायोग्राफीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आप्पा किरवे हे माझे बालपणीचे मित्र. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असून भारतीय सेनेमध्ये ते माझ्यानंतर भरती झाले आहेत. त्यांनी खूप हालाकीचे दिवस काढून मोलमजुरी करून कुटुंबाचं संगोपन करून आणि नंतर देशसेवेत सहभागी झाले आहेत. त्यांनी भारतीय सेनेच्या शिपाई पदापासून सुभेदार पदापर्यंत पद घेतलं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या असलेल्या विभागामध्ये त्यांनी नोकरी केलेल्या विभागामध्ये ते पद फार महत्त्वाचे आहे आणि भारतीय सेनेची सर्व विभाग एकमेकावर पूर्णपणे अवलंबून आहेत. आप्पा किरवे आणि आम्ही सेवानिवृत्तीनंतरच्या काळात गावात राहत असून गावातील जे तरुण आहेत जे भारतीय सेनेसाठी किंवा इतर संरक्षण दलासाठी सराव करत असतात त्यांना आम्ही दोघेही मिळून नेहमी मोलाचे मार्गदर्शन करत असतो. तसेच त्यांनी काही आमच्याकडे शंका विचारल्यास त्यांच्याही आम्ही निरासन करत असतो आणि अशीच ही परंपरा पुढे चालू राहू, असेच देशसेवेसाठी संरक्षण दलामध्ये वेगवेगळ्या विभागात आपल्या गावातील तरुण भरती व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि यासाठी संरक्षण दलात आपल्या गावातील तरुण मुलं जाण्यासाठी आपल्या गावात 2 गोष्टींची कमतरता मला वाटते. ती म्हणजे त्यांना सराव करण्यासाठी मैदान आणि दुसरं स्टडी रूम. तर या 2 गोष्टी होणं फार अपेक्षित आहे आणि ह्या लवकर व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. आप्पा किरवे आणि आम्ही ज्यावेळी संरक्षण दलामध्ये भरती झालो त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आजचं डिजिटल युग आहे. आम्ही ज्यावेळी भरती झालो त्यावेळी फार कष्ट करावे लागले. याबद्दल आम्हाला कोणीही मार्गदर्शक मिळालं नाही. तो मार्ग आमचा आम्ही शोधून आमचा आम्ही सराव करून आम्ही आमच्या स्वेच्छेने भरती झालो आणि त्यातून पूर्ण सर्व्हिस करून बाहेर आलो. याचप्रमाणे आजच्या डिजिटल युगातही गावातील तरुणांनी देशसेवेचा ध्यास घ्यावा. ज्याप्रमाणे सौरभ साळुंखे आणि अंशुमन कोंडे हे दोघंही आत्ता सैन्य दलात दाखल झाले आहेत आणि अशी परंपरा गावातील तरुणांनी कायम जपावी, त्याची पुनरावृत्ती व्हावी, अनेक तरुण संरक्षण दलात दाखल व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. आप्पा किरवे आणि आम्ही दोघेही सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्या गावात वास्तव्याला असल्यामुळे कायम गावातील धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. प्रत्येक वेळी आम्ही दोघेही हजरच असतो. शिवाय जो भेटेल त्याच्याशी चांगले संभाषण करून कोणी जर आमच्याकडे काय विचारल्यास आम्ही त्यांना त्या गोष्टीचे शंका निरासन करून देतो. दुसरी अशी गोष्ट आहे की अंशुमन आणि सौरभ या दोघांचा आम्ही सत्कार
घेतला तो या कारणासाठी घेतला की गावातील इतर तरुणांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, त्यांनी जी वाट धरली त्या वाटेनं जावं अशी आमची अपेक्षा आहे. भारतीय सैन्यात भरती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, जबाबदाऱ्यांच्या पायऱ्या चढत असताना त्यांनी मिळवलेले ते सुभेदार पद, कुटुंबापासून दूर सीमेवर घालवलेले ते कठीण दिवस आणि अखेर सैन्य सेवेतून घेतलेली निवृत्ती. इतकंच नाही तर त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पदावर काम करतानाचे त्यांचे अनुभवही आपण जाणून घेतले. पण सुभेदार अप्पांची ही गोष्ट इथेच थांबत नाही हा. वर्दी उतरवून घरी परतलेला हा योद्धा निवृत्तीनंतर सुद्धा आपलं आयुष्य नेमकं कसं जगतोय, पुढील भागात आपण पाहणार आहोत त्यांचं सध्याचं आयुष्य. शून्यातून विश्व निर्माण करण्याची त्यांची जिद्द, पुढची पिढी, मुलं आणि नातवंडांसोबतचा त्यांचा जिव्हाळ्याचा वेळ आणि आजही ते जोपासत असलेले त्यांचे अनोखे छंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी ते करत असलेलं मोलाचं मार्गदर्शन. अजूनही बरेचसे किस्से आणि आठवणी बाकी आहेत हा, म्हणून तिसरा भाग पाहायला विसरू नका. आमचा हा प्रयत्न आणि सुभेदार अप्पांचा जीवन प्रवास तुम्हाला आवडत असेल तर आमच्या ऑटोबायोग्राफीवाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, यापुढे तुम्हाला कोणाचा जीवन प्रवास पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.